नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मराठी 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिट यामधील एक्सेल याविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षे दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे व्हिडिओ आवडतात ते आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना हे महत्त्वपूर्ण प्रश्न मिळतील. चला तर सुरुवात करूया. विंडो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण अरेंज करू शकत नाही? तर विंडो ही आपण क्रॉस फॉर्मॅटमध्ये अरेंज करू शकत नाही. कॅस्केड, लाईन आणि व्हर्टिकल या 3 फॉर्मॅटमध्ये विंडो आपण अरेंज करू शकतो. एक्सेल मध्ये कोणते अलाइनमेंट आपण वापरू शकत नाही? तर जस्टिफाय ही अलाइनमेंट आपण एक्सेल मध्ये वापरू शकत नाही. सेल मध्ये फॉर्म्युला टाइप करताना आपण काय वापरू शकत नाही? तर पहा, स्पेसेस. सेल मध्ये फॉर्म्युला टाइप करताना आपण स्पेस वापरू शकत नाही. फॉर्म्युला टाइप करताना आपण सेल स्पेस वापरू शकत नाही, हे विधान कसे आहे? बरोबर आहे. सेल मध्ये कोणते फंक्शन टाइप करताना कोणत्या सिम्बॉलने सुरुवात करावी लागते? तर पहा, इज इक्वल टू. कोणताही फॉर्म्युला आपण टाइप करायचा असेल तर आपण त्याची सुरुवात इज इक्वल टू ने करतो. सेल मध्ये कोणतेही फॉर्म्युला टाइप करताना इज इक्वल टू सिम्बॉलने सुरुवात करावी लागते. MS Excel 2010 मध्ये कॉलम हेडिंग कोणते असते? ABC. MS Excel 2010 मध्ये क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत? पहा, क्लिपबोर्ड बोर्ड मध्ये कट, कॉपी, फॉर्मॅट, पेंटर हे सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत. MS Excel 2010 मध्ये एडिटिंग ग्रुप मध्ये कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत? ऑटो सम, फिल, क्लिअर. MS Excel 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत? बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन. MS Excel 2010 मध्ये फ्रीज केले असता व्ह्यू टॅब मध्ये फ्रीज पेन मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत? अनफ्रेज पेन्स. MS Excel 2010 मध्ये नंबर ग्रुप मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत? पहा, नंबर ग्रुप मध्ये अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट, सेकंड पर्सन स्टाईल अँड थर्ड कोमा स्टाईल हे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. MS Excel 2010 मध्ये स्टाईल ग्रुप मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत? तर खालील ऑप्शनपैकी कंडिशनल फॉर्मॅटिंग. MS Excel 2010 मध्ये वेगवेगळ्या मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन साठी आपण काय वापरू शकतो? तर फॉर्म्युला वापरू शकतो. कोणते फंक्शन रॉ डाटाला कॉलम डाटा मध्ये किंवा कॉलम डाटाला रो मध्ये रूपांतरित करते? तर ट्रान्सपोज. MS Excel 2010 मध्ये सेलची डिफॉल्ट अलाइनमेंट काय असते? लेफ्ट. MS Excel 2010 मध्ये सेलची डिफॉल्ट झूम किती पर्सेंटेज असते? तर 100%. नंबर आणि टेक्स्टचे ग्राफिकल प्रेझेंटेशन कोणते आहे? चार्ट. MS Excel 2010 मध्ये वर्कशीट प्रिंट करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट की आहे Ctrl+P. MS Excel 2010 मध्ये वर्कशीट मध्ये रिप्लेस साठी कीबोर्ड शॉर्टकट की काय आहे? Ctrl+H. MS Excel 2010 मध्ये वर्कशीट मध्ये सर्च साठी कीबोर्ड शॉर्टकट की काय आहे? Ctrl+F. MS Excel 2010 मध्ये वर्कशीट मध्ये सिलेक्ट ऑल साठी कीबोर्ड शॉर्टकट की काय आहे? Ctrl+A. Excel 10 मध्ये वर्कशीट मध्ये न्यू नेक्स्ट वर्कशीट साठी कीबोर्ड शॉर्टकट की काय आहे? तर Ctrl+पेज डाऊन. MS Excel 2010 मध्ये कमीत कमी झूम पर्सेंटेज किती शक्य आहे? तर 400. MS Excel 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये कोणता ऑप्शन नाहीये? तर अलाइनमेंट हा ग्रुप फॉन्ट मध्ये ऑप्शन नाहीये. MS Excel मध्ये स्प्रेडशीट मध्ये सेलचा कोणता हॉरिझॉन्टल अलाइनमेंट प्रकार नाही? तर जस्टिफाय. MS Excel 2010 मध्ये एडिटिंग ग्रुप मध्ये कोणता ऑप्शन नाहीये? तर फॉर्मॅट, पेंटर हा ऑप्शन नाहीये. ऑटो सम, फिल, क्लिअर हे तिन्ही ऑप्शन एडिटिंग ग्रुप मध्ये आहेत. MS Excel 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप कोणता ऑप्शन नाहीये? तर फॉन्ट ग्रुप मध्ये क्लिअर हा ऑप्शन नाहीये. तर बोल्ड, इटॅलिक, फिल कलर, अंडरलाइन हे सर्व ऑप्शन फॉन्ट ग्रुप मध्ये येतात. MS Excel 2010 मध्ये शेवटच्या सेलची ओळख काय असेल? तर XFD 10,48,576. MS Excel 2010 मध्ये ऍक्टिव्ह सेल कशाला म्हणतात? बोल्ड ब्लॅक बॉर्डर असलेल्या सेलला ऍक्टिव्ह सेल असे म्हणतात. MS Excel 2010 मध्ये सिलेक्ट केलेल्या सेलच्या ग्रुपला काय म्हणतात? सेल रेंज. MS Excel 2010 मध्ये ऍक्टिव्ह सेलच्या थिक बॉर्डरला काय म्हणतात? ऍक्टिव्ह सेल. MS Excel 2010 मध्ये इज इक्वल टू नाउ ब्रॅकेट कंप्लीटेड फंक्शन मुळे काय मिळते? तर सिस्टीम डेट अँड टाइम. MS Excel 2010 मध्ये ऑटो समचा सिम्बॉल काय आहे? तर क्वेश्चन क्रमांक आन्सर डी. रॉज आणि कॉलम्सच्या इंटरसेक्शनला काय म्हणतात? सेल. MS Excel 2010 मध्ये पेज लेआउट टॅबचा आपल्याला उपयोग काय होतो? तर स्पेसिफाय प्रिंट टाइल्स करण्यासाठी, टायटल करण्यासाठी होतो.
MS एक्सेल 2010 मध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून फॉर्मॅटिंग कॉपी करण्यासाठी काय वापरतात? तो फॉर्मॅट पेंटर. MS एक्सेल मध्ये प्रत्येक वर्कबुक मधील वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्सला काय म्हणले जाते? ग्रिड लाईन्स. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या प्रकारची आपण फाईल तयार करू शकतो? वर्कबुक. एक्सेल 2010 मध्ये असलेल्या इनबिल्ट फॉर्म्युलाला काय म्हणतात? फंक्शन. एक्सेल 2010 मध्ये शीट मध्ये फक्त ग्राफ असेल तर त्याला काय म्हणतात? चार्ट शीट. एक्सेल 2010 मध्ये असलेल्या अंतर्मुख फॉर्म्युलाला काय म्हणतात? फंक्शन. एक्सेल मध्ये फॉर्म्युला मध्ये जर आपण डॉलर म्हणजे हा सिंबल वापरला तर त्या सेलच्या नावाला काय म्हणाल? ऍब्सोल्यूट रेफरन्स. MS एक्सेल 2010 मध्ये सेल मध्ये इज इक्वल टू टुडे ब्रॅकेट कम्प्युटेड फॉर्म्युलाचा निकाल काय असेल? तर सिस्टम डेट. या ठिकाणी नाव असेल तर टुडेची डेट मिळेल. जर आपण टुडे हा वापरला फॉर्म्युला तर सिस्टम डेट मिळते आपल्याला. जर आपण सेल डिलीट केला तर इतर सेल कशामध्ये मूव्ह होतात? तर अप और लेफ्ट मध्ये. जर आपण डॉक्युमेंट मध्ये पिक्चर इन्सर्ट केले तर त्याला सुरुवातीला किती रिसाइज हँडल्स असतात? तर 8. जर आपण सेल मध्ये टेक्स्ट डेटा टाइप केला तर तो आधीपासून सेलच्या कोणत्या अलाइनमेंटला असतो? तो लेफ्ट साइडला असतो. जर तुम्ही फॉर्म्युला कॉपी केला तर एक्सेल मूळ फॉर्म्युला खोडून टाकतो. हे विधान चूक आहे. जेव्हा एक्सेल फाईलला MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट केले जाते तेव्हा डाटा काय म्हणतात? तर डाटाला एम्बेडेड असं म्हणतात. MS एक्सेल 2010 मध्ये फिल कलर ऑप्शन कोठे उपलब्ध आहे? होम टॅब मध्ये. MS एक्सेल 2010 मध्ये जेव्हा आपण फाईल प्रिंट करतो तेव्हा हेडर कोठे दर्शविले जाते? प्रत्येक पेजच्या टॉपला. एक्सेल 2010 मध्ये ओपन, क्लोज, सेव्ह, सेव्ह ॲज इत्यादी ऑप्शन कोठे असतात? फाईल मेनू मध्ये. एक्सेल 10 मध्ये वर्कशीट साठी बॅकग्राऊंड इमेज आपण कोठून निश्चित करू शकतो? तो पेज लेआउट टॅब मधून. एक्सेल 10 मध्ये नवीन फॉन्टची थीम आपण कोठून निश्चित करू शकतो? पेज लेआउट टॅब मध्ये. एक्सेल 2010 मध्ये आपण ऑटोसम बटन कोठून शोधू शकतो? होम टॅब मध्ये. MS एक्सेल 2010 मध्ये आपण फॉर्मॅट टेबल ऑप्शन कुठे शोधू शकतो? होम टॅब मध्ये. एक्सेलच्या विंडो मध्ये आपण मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज बटन कोठे शोधू शकतो? तर राईट टॉप कॉर्नरला. MS एक्सेल 2010 मध्ये आपण मागील बंद केलेला फाईल कोठे शोधू शकतो? फाईल टॅब मध्ये. एक्सेल 10 मध्ये शीट टॅब स्क्रॉल बटन्स आपण कोठे शोधू शकतो? बॉटम लेफ्ट कॉर्नरला. एक्सेल 10 मध्ये स्टेटस बार आपण कोठे शोधू शकतो? तर विंडोच्या खालील बाजूस. एक्सेल 2010 मध्ये ऍक्टिव्ह सेल मध्ये टाइप केलेले व्हॅल्यूज, लेबल्स आणि फॉर्म्युला आपण कोठे शोधू शकतो? फॉर्म्युला बार मध्ये. एक्सेल 10 मध्ये आपण वर्ड आर्ट ऑप्शन कुठे शोधू शकतो? इन्सर्ट टॅब मध्ये. एक्सेल 2010 मध्ये आपण बॉर्डर कलर ऑप्शन कुठे दर्शवू शकतो? फॉन्ट ग्रुप मधील बॉर्डर या ऑप्शनवर. एक्सेल 2010 मध्ये आपण डिलीट शीट ऑप्शन कुठे शोधू शकतो? होम टॅब मध्ये. एक्सेल 2010 मध्ये आपण मार्जिन ऑप्शन कुठे शोधू शकतो? पेज लेआउट टॅब मध्ये. एक्सेल 2010 मध्ये आपण सेट प्रिंट एरिया ऑप्शन कुठे शोधू शकतो? पेज लेआउट टॅब मध्ये. एक्सेल मध्ये आपण पेपर साइज सिलेक्ट करण्यासाठी साइज ऑप्शन कुठे शोधू शकतो? पेज लेआउट टॅब मध्ये. एक्सेल 2010 मध्ये आपण हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी ऑप्शन कोठे शोधू शकतो? हायपरलिंक जर इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅब मध्ये जावे लागते. ऍड शेप्स आपण कोठे शोधू शकतो? तर इन्सर्ट टॅब मध्ये. स्केल टू फिट ग्रुप मध्ये आपण कोठे शोधू शकतो? पेज लेआउट टॅब मध्ये. आपण क्लिप आर्ट ऑप्शन कोठे शोधू शकतो? इन्सर्ट टॅब मध्ये. आपण हेडर अँड फुटर ऑप्शन कोठे शोधू शकतो? इन्सर्ट टॅब मध्ये. MS एक्सेल मध्ये आपण वर्कशीट मध्ये पिक्चर टाकण्यासाठीचा ऑप्शन कोठे शोधू शकतो? तर इन्सर्ट टॅब मधून आपण पिक्चर ऍड करू शकतो, हेडर अँड फुटर ऍड करू शकतो. MS एक्सेल 2010 मध्ये आपण सिम्बॉल टाकण्यासाठीचा ऑप्शन कोठे शोधू शकतो? सिम्बॉल इन्सर्ट टॅब मधून. एक्सेल मध्ये आपण इन्क्रीज डिक्रीज इंडेशन ऑप्शन कोठे शोधू शकतो? अलाइनमेंट ग्रुप मध्ये. आपण इम्बेड चार्ट ऑप्शन कोठे शोधू शकतो? इन्सर्ट टॅब मध्ये. आपण एम्बेडेड ऑब्जेक्ट ऑप्शन कोठे शोधू शकतो? इन्सर्ट टॅब मध्ये. पहा, एम्बेड चार्ट हा ऑप्शन आपण इन्सर्ट टॅब मध्ये शोधू शकतो आणि एम्बेडेड ऑब्जेक्ट हा ऑप्शन सुद्धा आपण इन्सर्ट टॅब मध्ये शोधू शकतो. एक्सेल 2010 मध्ये क्रिएट टेबल ऑप्शन आपण कोठे शोधू शकतो? तर इन्सर्ट टॅब मध्ये. आपण वर्कशीट प्रिंट करण्यासाठी प्रिंट ऑप्शन आपण कोठे शोधू शकतो? फाईल मेनू मध्ये.
MS एक्सेल 2010 मध्ये इन्सर्ट डिलीट फॉर्मॅट ऑप्शन कोठे असतात? सेल्स ग्रुप मध्ये. एक्सेल 2010 मध्ये व्रॅप टेक्स्ट ऑप्शन कोठे असतात? अलाइनमेंट ग्रुप मध्ये. MS एक्सेल मध्ये वर्कबुक कशाला संबोधले जाते? सेट ऑफ वर्कशीट. MS एक्सेल 2010 मध्ये खालीलपैकी कोणते अलाइनमेंट उपलब्ध आहे? पहा, टॉप, बॉटम, मिडल हे सर्व अलाइनमेंट उपलब्ध आहेत. फक्त जस्टिफाय हे अलाइनमेंट उपलब्ध नाही. बार चार्ट साठी कोणते ऍप्लिकेशन जास्त योग्य आहे? स्प्रेडशीट. एक्सेल मध्ये वर्कबुकचे कंटेंट्स कोणते आहेत? तर स्प्रेडशीट. एक्सेल मध्ये पूर्ववत उपलब्ध असलेल्या मार्जिन कोणत्या? तर पहा, नॉर्मल, वाईड, नॅरो. एक्सेल मध्ये स्क्रीन क्लिपिंग इन्सर्ट करण्यासाठी आपण कोणते बटन वापरू शकतो? स्क्रीनशॉट. एक्सेल मध्ये कंट्रोल प्लस होम की प्रेस केल्याने कोणता सेल ऍक्टिव्ह होईल? A1. MS एक्सेल 2010 मध्ये चार्ट उपलब्ध नाही. रेक्टँगल हा चार्ट उपलब्ध नाही. MS एक्सेल 2010 मध्ये कोणता चार्ट उपलब्ध नाहीये? कॉलम. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या प्रकारचा चार्ट उपलब्ध नाहीये? फिल्टर. एक्सेल मध्ये न्यूमेरिक एंट्रीज आहेत हे कोणते फंक्शन सांगते? काउंट, ब्रॅकेट कंप्लीटेड. एक्सेल मध्ये स्पेलिंग डायलॉग बॉक्स मध्ये कोणते बटन उपलब्ध नाहीये? डिलीट. एक्सेल मध्ये ऍक्टिव्ह सेल मध्ये टाइप केलेला फॉर्म्युला कोठे दाखवितात? तर फॉर्म्युला बार मध्ये. खालीलपैकी कोणता पर्याय फक्त ऑफिस 2010 पासून उपलब्ध आहे? नेम बॉक्स. एक्सेल 2010 मध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर ते इमेज ड्रॉ करण्यासाठी वापरतात. हे विधान योग्य नाहीये. तर आपण एक्सेल स्प्रेडशीट पॅकेज आहे ते आपण चार्ट बनवण्यासाठी वापरू शकतो. त्यात आपण कॉलम्स आणि रो पण असतात. MS एक्सेल 10 मध्ये स्पेलिंग तपासण्यासाठी काय वापरतात? रिव्ह्यू स्पेलिंग चेक बटन. MS एक्सेल 10 मध्ये A100 सेल ला जाण्यासाठी आपण काय वापरू? फाइंड अँड सिलेक्ट. त्यानंतर त्यातील ऑप्शन गो टू आणि त्यानंतर A100 टाइप करू. MS एक्सेल 2010 मध्ये कोणता ऑप्शन वर्कबुकला क्लोज करेल? क्लोज ऑप्शन. Which function can be used to get sum of cell A1 through A6 in cell of MS Excel? पहा, पर्याय क्रमांक 3 is equal to sum in bracket A1's A6 bracket completed. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. यातील 3 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पहा, सम सम. आता पहा, पहिल्या 2 पर्यायामध्ये या ठिकाणी कोमा दिलेला आहे आणि या ठिकाणी मायनस चिन्ह दिलेला आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला मध्ये बसत नाही. Which function MS Excel 2010 मध्ये कन्वर्ट्स द नेट टेक्स्ट इनटू अपर केस साठी इज इक्वल टू अपर ब्रॅकेट कंप्लीटेड हा फॉर्म्युला वापरू. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या फंक्शन मुळे दिलेल्या सेल मधील नंबरची बेरीज मिळेल? इज इक्वल टू सम ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल मध्ये कोणत्या फंक्शन मुळे दिलेल्या सेल मधील नंबरची एव्हरेज काढता येईल? इज इक्वल टू एव्हरेज ब्रॅकेट कंप्लीटेड. एक्सेल मध्ये कोणत्या फंक्शन मुळे दिलेल्या सेल मधील नंबरची मिनिमम काढता येईल आपल्याला? इज इक्वल टू मिनिमम ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या फंक्शन मुळे न्यूमेरिक व्हॅल्यू असलेले सेल आपल्याला मोजता येईल? तर काउंट ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या फंक्शन मुळे डेसिमल नंबरला नजीकचा इंटेजर मध्ये कन्वर्ट करता येईल? तर इज इक्वल टू इंटेजर ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या फंक्शन मुळे दिलेल्या मजकुरास लोअर केस लेटर्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल? पर्याय क्रमांक 2 इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या फंक्शन मुळे सेल मध्ये महाराष्ट्र स्टेट असे आपल्याला दिसेल? तर लोअर केस मुळे. एक्सेल मध्ये कोणत्या फंक्शन मुळे सिस्टम डेट सेल मध्ये टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये दिसेल? टुडे ब्रॅकेट कंप्लीटेड. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुप मुळे टेक्स्टला आपल्याला बोल्ड करता येते? फॉन्ट ग्रुप मुळे. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुप मुळे सेलला आपल्याला बॉर्डर देता येते? फॉन्ट ग्रुप. फॉन्ट साइज आपल्याला बदलता येते? फॉन्ट ग्रुप मुळे. कोणत्या ग्रुप मुळे टेक्स्टला इटॅलिक करता येते? तर फॉन्ट ग्रुप मुळे इटॅलिक करता येते. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुप मुळे सेलला बॅकग्राऊंड कलर देता येतो? फॉन्ट ग्रुप. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी फॉन्ट ग्रुप हा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. जर या ठिकाणी आपल्याला सेल्स ग्रुप हा ऑप्शन दिला असता तर आपण सेल्स ग्रुप सिलेक्ट केले असतं. फॉन्ट ग्रुप ऑप्शन दिल्यामुळे आपण या ठिकाणी फॉन्ट ग्रुप केलाय, कारण बॅकग्राऊंड सेलला आपण या दोन्ही पद्धतीने कलर देऊ शकतो. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुप मुळे अंडरलाईन करता येते? फॉन्ट ग्रुप मुळे. MS एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुप मुळे सेल मध्ये टेक्स्ट हायलाइट करता येते? फॉन्ट ग्रुप मुळे. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.